राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन। यावेळेस पंदिर समितीच्या वतीने राम शिंदेंचा सत्कार। चंद्रपूरच्या जुबली हायस्कूलच्या नूतनीकरणाला गती। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नूतनीकरणाच्या कामाची पाहणी। कुणाल कामराज खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची शक्यता। चौकशीला हजर राहण्यासाठी खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावलं होतं। कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे कोर्टानं दिले होते आदेश। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार। कळंब कारागृहात कोरटकरवर 10 सीसीटीव्हींची नजर। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यामध्ये सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे एकाच मंचावर आल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या। पालघरमधील मनसेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं। सातारा शहरामध्ये नव्यानं रिंग रोड तयार होणार। विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य। मणिपूरच्या काही भागात 6 महिने सशस्त्र दल कायदा। 13 पोलीस स्टेशन वगळता इतर क्षेत्रासाठी निर्णय। 5 जिल्ह्यांच्या 21 पोलीस स्टेशनमध्ये 6 महिने कायदा लागू। राज्यात अवकाळी पावसाचा अलर्ट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाचा उत्साह। दर्शनासाठी अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। मुळा नदीच्या काठावर असलेल्या लिंगदेव गावात लिंगेश्वराची मोठी यात्रा। शेकडो वर्षांची परंपरा असून संगीत आखाडीला लाखोंची गर्दी। वाशिम जिल्ह्यातील 3063 जन्ममृत्यूचे दाखले रद्द। त्यामुळे फेर तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू। रात्री हैदराबादहून 50 प्रवासी शिर्डीत दाखल। वॉटर सॅल्यूट करून पहिल्या विमानाचं शिर्डी विमानतळावर करण्यात आलं जल्लोषात स्वागत। अमरावती विमानतळावर उतरले 72 आसनी विमान। अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी। त्यामुळे लवकरात आता अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार। मडगाव ते एलटीटी दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय। ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावणार। 6 एप्रिल ते 5 मे दरम्यान दर रविवारी दुपारी 4:30 वाजता ट्रेन सुटणार। राजस्थान रॉयल्सनं आयपीएलच्या 18व्या मोसमात अखेर विजयाचं खातं उघडलं। सलग 2 सामने गमावल्यानंतर घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध खेळताना पहिला विजय मिळवला। जळगावमध्ये सोने खरेदीत 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल। रविवारी सोन्याचे दर 89,700 रुपये प्रतितोळा तर चांदी 1,01,000 रुपये प्रति किलोवर। सोनं लाखांच्या उंबरठ्याकडे असतानाही नागरिकांमध्ये मात्र खरेदीचा उत्साह कायम। परभणीमध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारणार। महामार्गाचं काम करणाऱ्या 3 कंपन्यांना पुन्हा नोटीस। 10 कोटींच्या रॉयल्टी थकबाकी येणे बाकी। महसूल विभागाची उद्दिष्ट पूर्ण करताना कसरत। लातूरमध्ये एक धाव सायबर सुरक्षेसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेला नागरिकांचा प्रतिसाद। विविध गटातून शेकडो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह। 23 ते 30 मार्च या कालावधीत 86,496 वाहनांची नोंदणी। सर्वाधिक नोंदणी मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये झाल्याची संबंधित अधिकाऱ्यांची माहिती। भिवंडीमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी। या निमित्तानं लाखो मुस्लिम बांधवांच्या वतीनं मशिदीमधून सामूहिक नमाज पठण। सांगली जिल्ह्यामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी। तर सांगलीतील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी केली ईदची नमाज अदा। यावेळेस अनेक मान्यवरांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा। परभणीमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी। या निमित्तानं अनेक ठिकाणी नमाज अदा। तसंच यावेळेस मुस्लिम बांधवांच्या वतीने एकमेकांना देण्यात आल्या शुभेच्छा। छत्रपती संभाजीनगरमध्ये रमजान ईदचा मोठा उत्साह। छावणीच्या ईदगाह मैदान परिसरामध्ये सामूहिक नमाजचं पठण। यावेळेस मुस्लिम बांधवांच्या वतीने एकमेकांना शुभेच्छा। ईदच्या पार्श्वभूमीवर राजापुरा शहरातील जामा मशीद बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। तसंच पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा। सिल्लोडमध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी। सिल्लोडच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण। यावेळेस माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या शुभेच्छा। बुलढाण्यामध्ये आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी। या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर केला। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी घेण्यात आला निर्णय।
धाराशिवमध्ये रमजान ईदच्या निमित्तानं ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. नमाज पठणासाठी संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव येणार एकत्र. राजकीय नेते देखील लावणार उपस्थिती. रमजानच्या निमित्तानं आज कोल्हापूरमध्ये नमाज पठण. यावेळेस हसन मुश्रीफ देखील राहणार उपस्थित. नाशिकमध्ये आज रमजान ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण. ईदच्या निमित्तानं नाशिक शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. नेपाळमध्ये राज्यशाही लागू करण्यासाठी आंदोलनादरम्यान एका भारतीयासह 9 जणांना अटक. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लुटमार झाल्याची माहिती. 3 वर्षात 1000 पेक्षा अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवर देखील कारवाई. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या मुंबईसाठी चिंतेचा विषय. अणुचाचणी करारावर इराणचा अमेरिकेला झटका. इराणकडून अमेरिकेच्या अणुकरार प्रस्तावाला वाटाण्याची शक्यता. इराणच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेसोबत संवादही टाळला. हिंगोली जिल्ह्यातील तापमान वाढ होत असल्यानं केळीच्या बागांना फटका. केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपयांची अग्रिम रक्कम मिळणार. शासनानं रक्कम पीक विमा पण इकडे वर्ग केली असून लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाणांच्या दरात प्रतिपाकिट 37 रुपयांची केली वाढ. कृषी निविष्ठांसोबत बियाणांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू. मजूर मिळत नसल्यानं आणि हळदीच्या उत्पादनामध्ये घट झाल्यानं हळद उत्पादक शेतकरी अडचणीत. पैठण बाजारपेठेमध्ये खरेदी वाढल्यानं मोठी उलाढाल. सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांची माहिती. बीडच्या वडवणी तालुक्यातील साळिंबा येथे गायीचं अनोखं डोहाळे जेवण. यावेळेस गावातील अनेक महिला उपस्थित. पैठणमध्ये सुपारी देऊन मुलाची हत्या. आईनं मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघडकीस. मुलाच्या आईसह 3 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बदलापूरमध्ये भंगाराच्या दुकानामध्ये भीषण आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अंबरनाथमध्ये एका दुचाकी स्वाराचा अपघात. भरधाव वेगानं दुचाकी चालवणारा दुचाकीसह पडला खोल नाल्यात. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून केली अटक. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत केली होती दुचाकी पार्क. जालन्यातील परतूर येथे राशनचा 30 टन तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. परतूरच्या तहसीलदारांची कारवाई. मिरजमध्ये भरदिवसात 4 महिलांकडून एका दुकानातील दागिन्यांवर डल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश जनावर घेऊन जाणारं वाहन पोलिसांनी केलं जप्त. जवळपास 20 ते 25 गोवंशाही जनावर धुळे शहरातील खानदेश गोशाळेत सोडण्यात आली. वाळुंगे MIDC मध्ये विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारांची चोरी. या प्रकरणी दोघांना अटक. चोरट्याकडून एकूण 2,30,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.